तर झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील आणि सोलापुरातील पिकंही पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। सातारा कराड शामगाव येथील शेतकऱ्यानं शेतातच फोडला हंबरडा। ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतात पाणी, सोयाबीन पीक वाया। मुख्यमंत्री साहेब, दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलाय म्हणत शेतकऱ्याची मदतीची विनवणी। परभणीच्या पालम तालुक्यातील 9 एकर शेती पाण्याखाली, मुसळधार पावसानं पिकाचं अतोनात नुकसान। समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल। लातूरच्या उदगीर तालुक्यात नदीच्या पुरात शेती वाहून गेली। देवर्जन भागात देव नदीच्या पुरामुळे सोयाबीन, तूर, ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी हवालदिल, शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगाव येथे दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस। कापूस, सोयाबीन पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचा टाहो। पिकांचं नुकसान झाल्यानं आक्रोश करणाऱ्या युवा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा फळबागांना फटका। वाकुळणी आणि आसपासच्या परिसरातील फळबागांमध्ये गुडघाभर पाणी। फळबागेमध्ये साचलेलं पाणी पाहून शेतकरी चिंतेत। नुकसान भरपाई देण्याची मागणी। पावसामुळे सोलापूरच्या करमाळ्यातील शेतकऱ्यांच्या 2 एकरमधील द्राक्ष पिकांचं नुकसान। केममधील अच्युत तळेकर यांची 2 एकर द्राक्षबाग पाण्याखाली। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या आनंदवाडी गावात सोयाबीन कापसाच्या शेतीला तळ्याचं स्वरूप। गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतकऱ्याच्या शेतात पुन्हा साचलं पाणी। गावासह शेतांनाही तळ्याचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतीचं अतोनात नुकसान। पिराची कुरोलीतील एका शेतकऱ्याच्या 4 एकरावरील शेवग्याच्या शेतात पाणीच पाणी। पीक बहराच्या काळातही झाडावर एकही शेंग नाही। अतिवृष्टीमुळे फूल शेंगा सडल्या। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडवा भागात अतिवृष्टीनंतर हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। सोयाबीनच्या शेतात कमरेएवढं पाणी। ऊसाची 7 ते 8 फुटांची पिकं देखील अर्ध्यापेक्षा अधिक पाण्याखाली। शेतकरी हवालदिल।